नमस्कार, सुस्वागतम. होम मिनिस्टर जाऊबाई जोरात मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. एक नवी कोरी पैठणी घेऊन आज मी आलोय कल्याण पूर्व तिसगाव रोड येथील उतेकर निवासमध्ये राहणाऱ्या उतेकर फॅमिलीमध्ये. एकत्र कुटुंब पद्धतीत राहणारी फॅमिली मूळची आहे रत्नागिरी मधल्या खेडची आणि गेली 30 वर्ष यांचं कल्याणमध्ये वास्तव्य आहे. दोनही जाऊबाई सज्ज झाल्या आहेत पैठणीच्या लढाईसाठी. मग वाट कसली बघायची, चला भेटूयात जाऊबाईंना. छान छान मस्त झालं. बुके, खाणं पिणं सगळं. दोघींना 10-10 गुण इकडे आम्ही दिलेले आहेत. तर उतेकर फॅमिलीमध्ये माझं मस्त स्वागत झालंय आणि आता फॅमिलीची ओळख करून घेऊयात. थोरल्या जाऊबाई ओळख करून द्या. हे माझे मिस्टर महेश. नमस्कार. ही माझी मुलगी प्राजक्ता. हा माझा मुलगा नितेश. हे माझ्या सासूबाई आणि हे सासरे. आणि आता धाकट्या जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. हे माझे मिस्टर उमेश उतेकर. नमस्कार. हे लहान दीर अभिजित. नमस्कार. या धाकट्या नणंदबाई अरुंधती. नमस्कार. आणि हे आमच्या मावशी. नमस्कार. आणि हा आमचा सगळा मित्र परिवार. अरे वा, सगळ्या फॅमिलीची छान ओळख झाली. आणि आता जरा सासूबाईंशी गप्पा मारतो, जरा गोड गुपित जाणून घेतो सुनबाईंविषयी. आणि आता माझ्यासोबत आहेत घरातल्या परीक्षिका म्हणजेच सासूबाई सौ विजया उतेकर. नमस्कार. होम मिनिस्टर जाऊबाई जोरात मध्ये तुमच्या जाऊबाई खेळायला तयार झाल्यात. म्हणजे आमच्या जाऊबाई तुमच्या सुना. हो, काय वाटतं, कशा आहेत सुना तुमच्या? चांगला आहे. म्हणजे सगळ्यात असं थोड्याशा रागीट कोण आहेत दोघींपैकी, थोरल्या की धाकट्या? धाकट्या थोड्या रागीट आहे. थोड्या रागीट आहेत ना. आणि तुमचा स्वभाव कसा आहे? आमचा स्वभाव शांत आहे. नाही दिसतंय, त्यांचा स्वभाव खूप शांत आहे. त्यांना उलट तेच सुनबाईच त्यांना बोलत असतात. हो ना, हो म्हटलंय त्या, हो म्हटलंय. तुम्ही आपलं शांतपणे आपलं सगळं ऐकून घेत असाल ना. बरं, तुम्हाला चहा हवा असेल तर पटकन कोण आणून देतो सांगा? सुनबाई दोघींपैकी कोण आणून? दोघी पण जी असते ती म्हणजे अच्छा. धाकटी सुनबाई कामाला जाते. कुठे असतात ते सर्व्हिसला? घाटकोपरला. घाटकोपरला. आणि थोरल्या सुनबाई घरात असतात. घरात असतात. मग आता धाकट्या बाहेर जातात काम करायला. मग असं नाही वाटत की सगळ्या कामाचा बाकीचा लोड आहे तो दुसऱ्या सुनबाईंवर पडतो? पडतो. मग त्याच्यावरून कधी नाही होत वादावाद? नाही का तुम्ही सगळं नोकरी करता, सगळं मलाच करायला लागतं घरात? असं काय नाही, मी आहे ना. मी आहे. हा, मैं हूं ना. मग काय वापरायचं बरं? सासूबाई खंबीर आहेत, काय टेन्शन नाही. घर त्यांनी चालवलंय का हो? बरोबर आहे का? बरोबर आहे. मग आता आपण काही प्रश्न तुम्हाला विचारूयात. 5 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाला 10 गुण आहेत बरं का. व्यवस्थित उत्तर द्यायचं आणि ते 10 गुण त्या त्या सुनबाईंना मिळणार आहेत. शांतपणे विचार करून उत्तर द्या. तुम्हाला मी पहिला प्रश्न विचारतोय. समजा जर तुम्हाला एकच मुलगा असता तर दोघींपैकी कोणती सुनबाई म्हणून घरात यावी असं तुम्हाला वाटलं असतं? मोठी मनीषा. पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतोय. तुमच्या मुलीला समजा सुंदर साडी तुम्हाला भेट म्हणून द्यायची मुलीला, तर कुठल्या सुनबाईंची पसंती घ्याल? कुणाला विचाराल? धाकट्या सुनबाईंची. तर धाकट्या सुनबाई असं उत्तर तुम्ही दिलंय. पुढचा प्रश्न आहे तुम्हाला. कुठल्या सुनबाईंना एखादी चूक सांगताना जरा कचरता, घाबरता तुम्ही? काहीतरी चूक झाली आहे सांगायचं. धाकट्या सुनबाईला. बर, समजा हॉटेलमध्ये तुम्ही गेलात आणि आता काय ऑर्डर करायची, कुठला पदार्थ सांगायचा तुम्हाला, तर जरा कन्फ्युजन झालं की काय सांगावं, तर कुणाची मदत घ्याल? धाकट्या सुनबाई. धाकट्या सुनबाई असं उत्तर दिलंय. आणि आता तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतोय. कठीण प्रसंगी कुठली सून खंबीरपणे उभी राहील? मोठ्या सुनबाई. अगदी छान उत्तर त्यांनी दिलंय. आणि तुमच्याशी गप्पा मारून मला खूप छान वाटलं आणि खूप छान लाजतात तुम्ही बरं का. आणि आता आपण भेटूयात दोघी जाऊबाईंना. आणि आता माझ्यासोबत आहेत दोनही जाऊबाई सौ मनीषा आणि आदितीबाईंनी. नमस्कार. बर, मला सांगा की सासूबाईंनी आम्हाला असं सांगितलं की दोघींचं अरेंज मॅरेज आहे आणि आम्हाला आता कळलंय की तुम्ही लव्ह मॅरेज केलंय. हा काय प्रकार आहे? लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज केलंय दोघींनी पण. लव्ह मॅरेज अरेंज म्हणजे मला नाही कळलं. म्हणजे ओळखत होतो, मग त्यांच्या एकमेकांना. घरात माहिती होत, समजलं. हा, त्यांच्या घरात. मग पसंतीस त्यांना पसंत होतं त्यांच्या वडिलांना, म्हणजे अच्छा. माहिती. मग ते तर आधीच खुश होते की चला ठीक आहे म्हणून. त्यांनी खूप गडबड केली, घाई, म्हणजे की चला चांगलं आहे लवकर लग्न होऊ दे म्हणून. मी त्यांना असं विचारलं की समजा दोघांपैकी एकच मुलगा असता तर कोणत्या सुनबाई म्हणून घरात यायला आवडल्या असतील? तर थोरल्या म्हणाल्या पटकन. काही हरकत नाही, काय हरकत. माझ्या आधी त्या आल्या ती म्हणजे. आणि मी दिवसभर नसते घरात, त्याच्यामुळे त्या त्यांच्याबरोबर जास्त राहिलेले आहेत. मग आपलं काहीतरी कुठेतरी कमी पडतंय असं नाही वाटत?
असेल कदाचित अजून वर्ष होऊ द्या. थोडे वर्ष होते म्हणून लगेच म्हणतील या नको त्या. तुम्ही परत या बघा, उत्तर चेंज झालेलं असणार असं त्यांचं म्हणणं आहे. असू शकतं. बरं, आता अशा छान गप्पा मारत मारत आता पुढची फेरी सुरू करूयात. 5 प्रश्न आहेत घरातलेच, तुमच्या नात्यांशी संबंधित, घराशी संबंधित. बघूयात आता कोण जास्तीत जास्त उत्तर देत आहे आणि जास्तीत जास्त पैसे जिंकते, कारण प्रत्येक बरोबर उत्तराला 200 रुपये बक्षीस आहे. सुरू करूयात. पहिला प्रश्न तुम्हाला विचारू. मूळ गाव कुठल्या तालुक्यात आहे? बोला बोला. रत्नागिरी. नाही, तालुका विचारला होता. तालुका खेड. तालुका खेड. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. थोरल्या जाऊबाई जिंकलेल्या आहेत रोख 200 रुपये. अभिनंदन. थँक्यू. तुमचा पुढचा प्रश्न आहे, लग्नानंतर घरात आलेली मोठी वस्तू. फ्रीज. फ्रीज. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. वा, धाकट्या जाऊबाई जिंकलेल्या आहेत रोख 200 रुपये. अभिनंदन. धन्यवाद. वा. चला, तुमचा पुढचा प्रश्न आहे, सासू सासऱ्यांच्या लग्नाचा वाढदिवस किती तारखेला असतो? 16 मार्च. 16 मार्च. अगदी बरोबर उत्तर आहे. वा, रोख 200 रुपये. वा, जबरदस्त. असं ठरवून घेतलेलं आहे कोणी काय उत्तर द्यायचं बहुतेक. फायनल आन्सर कोण देत आहे आणि कोण पुढचे 200 रुपये जिंकत आहे? सर्व उत्तेकर कुटुंबीय अलीकडेच एकत्र कधी जमले होते? माझ्या वाढदिवसाच्या दिवशी. 9 जानेवारी. मला साल सांगायचं आहे. 9 जानेवारी 2011. अगदी बरोबर उत्तर आहे. वा, रोख 200 रुपये. वा, खूप छान खेळलाय तुम्ही.